नमस्कार मंडळी, मी अक्षया क्राफ्ट ट्रक्की चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. इथं आमच्या दारावरती एक आजी शेवग्याची शेंग, घेवडीची शेंग आणि आळूची पानं विकायला घेऊन आलेल्या होत्या. त्या एक खूप मोठ्या डोंगरावरून आणि तिसरा मजला चढून वरती आलत्या. म्हणल्या, बाई तू कितीस, त्याच्यामुळे मी आली तुझ्याकडं. मला पण वाईट वाटलं, कारण इतक्या लांबून येतात आणि एवढा डोंगर उतरून चढायचं म्हणल्यावर सोपी गोष्ट नाहीये. तर म्हणून मी ती भाजी घेतली. तर म्हणलं चला आता शेवग्याची शेंग करावी. मी आळूच्या वड्या, घेवडा आणि शेवग्याची शेंग घेतलेली होती. मी शेवग्याची शेंग सुकी करणार आहे, त्याच्यामुळे इथं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे. ती चांगली भाजून घ्यायची आहे, वाफवून घ्यायचं आधी आणि त्याच्यानंतर तेल टाकायचं, म्हणजे असं गोडसर चव येते कांद्याला. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण मी मिक्सर मध्ये बारीक कच्चच केलेलं होतं, तर ते मी टाकून घेतलेलं आहे. कांदा थोडासा भाजत आल्यानंतर ट्रान्सपरंट कांदा झाला की मग आपल्याला ते मिश्रण टाकायचं आहे. त्याच्यानंतर मीठ टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे. थोडंसं लसूण खोबऱ्याची फोडणी पण मी त्याच्यात टाकलेली आहे. त्याच्यानंतर पण सगळं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्याच्यात मी कांदा लसूण चटणी टाकलेली आहे. तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं टाकायचं आहे. आता आपण हे सुकं करणार आहे, त्याच्यामुळे एवढा मसाला गरजेचाच आहे. तर तुम्ही रश्श्याची जरी केली तरी खूप छान लागेल या मसाल्यावरती. तर इथं मी शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आणि शेंगा चांगल्या हलवून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकायचं आहे. पाणी भरपूर टाकायचं. आपण शेंगा शिजवून आटवायच्या आहे, त्याच्यामुळे चव आतमध्ये, शेंगात आतमध्ये शिरते आणि त्याचा मसाला पण खूप छान लागतो. तर तुम्ही बघू शकता इथं मी एकदम पातळ पाणी वगैरे टाकून रस्सा केल्यासारखं केलेला आहे. इथून पुढे मला रस्सा आटवलेला असो व्हिडिओ घेता आले नाही. पूर्ण आपल्याला रस्सा आटवून एकदम सुकं फडफडीत करून घ्यायचं आहे. तर आपली शेवग्याची शेंगेची भाजी झाली सुकी, एकदम छान बाजरीच्या भाकरीवर एकदम चवदार ही लागते. करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत सतरा नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.